ठिकाणी आलेले पहिले गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सर्व आपला या शाळेचा शिक्षक कर्मचारी वृंद, नंतर आपले कोपरगावरून आलेले नंदूभाऊ पाटेकर आणि सर्व आपले जमलेले या कार्यक्रमानिमित्त जमलेले सर्व. तर आजचा जो कार्यक्रम आहे की 110 तुम्ही झाडं या ठिकाणी लावलेले आहेत. आशीर्वाद फाउंडेशन प्लस आपली बेल्लेश्वर माध्यमिक विद्यालय. तर खूपच छान उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहे. तर दरवर्षी काय होतं की जसा पावसाळा सुरू होतो तसं आमच्याकडं जवळजवळ 25-30 लोक येतात की आम्हाला झाडं लावायचे साहेब, झाडं लावायचे, आम्हाला फॉरेस्टमधली जागा द्या. तर असं होतं की आम्ही म्हणजे ॲज पर लॉ म्हणजे इंडियन फॉरेस्ट ॲक्ट जो 1927 आहे तर त्याच्यामध्ये रिझर्व्ह फॉरेस्ट जर असेल तर त्याच्यामध्ये परवानगीशिवाय किंवा कोणत्याही परमिशनशिवाय त्या ठिकाणी दुसरं काही करता येत नाही. चोरे साहेबांना माहीत असेल की आमचं एक वर्किंग प्लॅन म्हणून असतो. आता वेबसाईट बनवण्याच्या निमित्ताने आमचं भरपूर म्हणजे माहितीचं आदान प्रदान झालं. तर कोणत्या क्षेत्रात म्हणजे कोणत्या फॉरेस्ट क्षेत्रात कधी कोणत्या कालावधीत काय करायचं हे पूर्ण 10 वर्षाचा जो प्लॅन असतो तो सेंट्रल गव्हर्नमेंटकडून ठरलेला असतो. आणि जर त्याच्यामध्ये आपल्याला काही बदल करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मिनिस्ट्री फॉरेस्ट मिनिस्ट्रीची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे सहसा आम्ही अशी कागदावर कोणाला कधी परवानगी देत नाही. तर म्हणजे आम्ही म्हणजे ह्या अशा बाबतीत टाळण्याचा प्रयत्न करतो आणि दिली तरी त्याचं काही कागदावर घेत नाही. तर म्हणजे आणि काय होतं की भरपूर असे NGO वगैरे असतात की ह्या वर्षी झाडं लावतात, कार्यक्रम करतात, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामला वगैरे टाकतात आणि त्यानंतर त्या झाडांकडं कुणीही येत नाही. आणि आम्हाला मग त्या झाडांकडं आम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं, त्याचं पुढचं सगळं बघावं लागतं आणि ते झाडं जे आहेत ते जगवावे लागतात. म्हणजे फक्त लावण्यापुरती प्रत्येकाची जबाबदारी असते. परंतु या निमित्ताने मी हे सांगेल की जो आशीर्वाद फाउंडेशनचा प्रोग्राम आहे तर यांनी म्हणजे अगोदर झाडं लावली त्या ठिकाणी आणि अगोदर झाडं लावल्यानंतर आमच्याकडे आली की सर आम्ही अशा तुमच्या क्षेत्रात झाडं लावली, आता आम्हाला तुम्ही याच्यामध्ये कोणत्या तरी योजनेत बसवा आणि हे तुम्ही रेग्युलर करा. तर याच्यामध्ये सुनील चोरे सरांचं इतकं मोठं योगदान आहे. मी सांगतो की म्हणजे हे आपल्याला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत सर बसवायचं आहे. तर याच्यासाठी काय करावं लागतं की फार म्हणजे फोन करणार, मला विचारणार सर प्रॉब्लेम काय आहे, आपण सांगितलं का असा प्रॉब्लेम आहे तर लगेच रिस्पेक्टिव्ह त्या डिपार्टमेंटला लगेच फोन, त्यांना लगेच कॉन्फरन्सवर आणि तिथल्या 2 मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह, असं म्हणजे कामाची पद्धत. आणि त्याच्यामुळे आम्ही म्हणजे वर्षभर भरपूर वेळा कॉन्टॅक्टमध्ये आलो. ही जे आपण 400 झाडं वगैरे लावले आपण ते एमर्जन्समध्ये पण आणले. परंतु एमर्जन्सचं असं झालं की जसं जसं टाईमचा जात चालला तर त्याच्यामध्ये जे पाठीमागे 1-2 ठिकाणी काही ठिकाणी असे चुकीचे मस्टर भरणं, फेक मजूर लावणं किंवा ज्याची डेथ झाली त्याचे मस्टरमध्ये नाव आहे ना, असे प्रकार झाल्यामुळं त्यांनी पूर्ण प्रोसेस ऑनलाईन केली हजेरीची वगैरे. आणि मग आपण सर्व त्याचा प्रोसेस वगैरे केली आणि काय झालं की हजेरीचं जे प्रॉब्लेम होता तो त्या ठिकाणी निर्माण झाला आणि त्याच्यामुळं ते जे मजुरांचं पेमेंट वगैरे होणं ह्या गोष्टी थोड्या लेट होत गेल्या. तर म्हणजे असा हा टेक्निकल थोडा इश्यू आहे. परंतु मला वाटतं की हळूहळू जसं का आपलं दिवस पुढे जातील तेव्हा तसं तो पण सॉल्व्ह होईल.